डी. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही. मारल्या उड्या तुम्ही जास्त उशीर करू नका. अरे साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. नावा संघ आपण लवकर आधी फिल्डिंग होतो मी शांत म्हणून मारल्या उड्या तुम्ही. अरे साऱ्यांना माहित. शेवटच्या चेंडूवर मात्र चित्तथरारक लढत जिंकली. त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळेल? तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आलाय. तो नटराज 11 नावा या संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. नावा एक्सप्रेस तेज तर्रार वेगवान गोलंदाज वैष्णव भोईर मात्र सज्ज झालाय. सलामीची जोडी आपण पाहतोय मोराबे टीम कडून. धीरजांदा शिवदास स्मृती मोराबे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये पांडिवे संघाला पराभूत केले या संघानं. गोलंदाज वैष्णव भोईरचं पहिलं षटक आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी अलंकार मात्रे आणि अजित शिवकर. चला मॅच चालू करा प्लीज. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर वैष्णव भोईर. पहिलाच बॉल यावेळेस मात्र हुक करण्यासाठी, परंतु अजित शिवकरचा कॉन्फिडन्स सांगतोय हा चेंडू आपण पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. चेंडू सरळ जाऊन हेड. जोरात चेंडू आदळला. अलंकार थोडीशी सावधानता बाळगावी लागेल. अलंकारला थोडंसं जपून खेळावं लागेल. आणि पहिला चेंडू त्याने सांगितला मी ठीक आहे, परंतु जरी थोडंसं जरी वाटत असेल तर लगेच पंचांना तुम्ही सांगा तशा स्वरूपाचं, कारण ते फार महत्वाचं आहे. आपली हेल्थ जपणं फार महत्वाचं आहे. यावेळेस हा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेमध्ये. थ्रो बराचसा वाईट केला होता, त्यामुळे एक रन मिळते. धावसंख्येचा श्री गणेश पाहायला मिळेल तो मोराबे संघाचा. एक या धावेनं एकेरी धावेनं खातं उघडलंय ते अलंकार मात्रेनं. अजित शिवकर असेल आता मात्र स्ट्राईक एंडला. नावा संघ घरच्या मैदानावर खेळतोय, त्यामुळे या संघाला पराभूत करायचं असेल तर मोठं टार्गेट सेट करावं लागेल ते मोराबे या संघाला. कालही मोराबे संघ पाहायला मिळाला होता, परंतु तो पराभूत झाला होता. इकडे पहिली मॅच जिंकली. दुसऱ्या फेरीमध्ये गाठ पडले ती बलाढ्य नावा संघाच्या विरोधामध्ये. मोराबे संघाची गोलंदाज वैष्णव पुन्हा एकदा सज्ज होतोय. जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. फुटवरचा अभाव मात्र प्रामुख्याने जाणवला. इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. वैष्णव भोईरची गोलंदाजी खेळणं थोडंसं चॅलेंजिंग असेल मोराबे संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना. वैष्णव पुन्हा एकदा राऊंड स्टंप्स ना. ओ चांगला स्क्वाड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाडे शॉट अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. अजित शिवकरच्या पॅट मधून येतोय. 4 धावांकरता खणखणीत असा चौकार.
घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच सुंदर फटका पाहायला मिळाला तो अजित चिवकरच्या पाठमधून. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर सांगायला गेलं तर सगळ्यात दुर्मिळ फटका आणि सगळ्यात अवघड फटका सुद्धा पाहायला मिळाला. स्क्वाड ड्राईव्ह. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस करण्यात आला होता. इकडे मात्र अपील पाहायला मिळाली, परंतु अपील मात्र नाकारले पंचांनी. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चौकारानंतरचं पुनरागमन मात्र पाहायला मिळालं ते वैष्णव भोईरचं. धावफलकावर 5 धावा लागल्यात 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी बढत घ्यायची होती. चौकार आला होता, परंतु त्यानंतर मात्र चेंडू निर्धाव सुद्धा खेळावं लागले ते अजित चिवकरला. शेवटचा चेंडू असलेल्या षटकामधील अजित पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला नक्कीच एखादा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्नामध्ये असेल. लास्ट बॉल आहे. ओ सुंदर सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉफ्टेड ड्राईव्ह इनफिल्डच्या वरतून ठोकलाय. वैष्णव भोईर सारख्या दिग्गज गोलंदाजाला चेंडू हवाई सफर करण्यासाठी पाठवलाय. 6 धावांकरता अजितच्या बॅटमधून पहिला षटकार. हे माणूस पॉवरफुल जनतेने त्याला विजयी केले. त्याला विजयी केलं जनतेने त्याला विजयी केलं. तो ठरलाय आता सक्सेसफुल केलाय साऱ्याचा पत्ता गुला. साऱ्यांचा पत्ता गुल केलाय साऱ्यांचा पत्ता गुल. आहे मनात विचार एकच जनतेचं भलं करायचं. मनात विचार एकच जनतेचं भलं करायचं. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 11 धावा. चांगलं षटक म्हणावं लागेल मोरामे टीमसाठी, कारण वैष्णव भोईरच्या षटकामध्ये मात्र 11 धावा आल्यात. एक सुंदर स्कोअर ड्राईव्ह, त्यानंतर पंच आपण पाहिला अगदी ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफच्या वरतून मात्र अजितचा कमालीचा टायमिंग पाहायला मिळालं. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय जॉन टी. रोहन गरज. रोहन गरजच्या प्रत्येक विकेटसाठी मिलिंद गरज यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तर जॉन टी सज्ज होईल. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. ओ यावेळेस मात्र भन्नाट यॉर्कर पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्क केलं होतं. त्या अलंकार मात्रेसाठी प्रत्युत्तरच नव्हतं या चेंडूवर. काय चेंडू हाताळला आणि अशा स्वरूपाचा मात्र चेंडू येणं मी तर म्हणेन आश्चर्याचा धक्का बसला असेल. पहा आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क काय करणार फलंदाज. जेव्हा सरळ रेषेमध्ये यॉर्कर येतात ना, स्ट्रेट लाईन यॉर्कर, तेव्हा बऱ्याच वेळेला हेलिकॉप्टर उडवता येतात, परंतु वाईड यॉर्करवर मात्र तुम्हाला फटकाच मिळणार नाही. आणखीन एक ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेंथ. लगातार दुसरा चेंडू यावेळेस मात्र अचूक टप्प्यावर मात्र पडत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर कार्ड 11 वर आहे. काय सुरुवात केली जॉन टीकडे, हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे. फुल लेंथ चेंडू तो जास्त हाताळतो. आउटसाइड ऑफ स्टंप ॲक्युरसी चांगली आहे या गोलंदाजाकडे आणि नेहमीच गोलंदाजीमधून प्रभावशाली कामगिरी मात्र करत असतो. पुन्हा एकदा तेच केलं होतं. यावेळेस मात्र फुल लेंथ चॉफ केलाय. इकडे मात्र शॉर्ट कव्हरला रन मिळेल ती एक सिंगल रन. एकेरी दावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 12 वर. रोहन गरज काय सुरुवात केली गोलंदाजीमधून. 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव आले. 12 ऑन बोर्ड. अजित शिवकरकडे पुन्हा एकदा नजरा असतील सगळ्यांच्या डावखुऱ्यात. त्याच्या विस्फोटक फलंदाजांना मात्र चांगले स्ट्रोक्स दाखवलेत खरं तर पहिल्या षटकामध्ये. स्क्वेअर लेगला हा चेंडू चाललाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल. 2 रन्स या ठिकाणी प्राप्त होतील. सुंदर रनिंग मध्ये विकेट म्हणावी लागेल अजित शिवकरची. 2 धाबे टीमची टोटल 14 वर. चॉट्टीच्या प्रत्येक विकेटसाठी मिलिंदजी गरज यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आतापर्यंत पहिले 2 वाईड यॉर्क
पाहायला मिळाले. त्यानंतर पुढच्या 2 चेंडूंमध्ये 3 धावा येताना पाहिले. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. विसंधी मात्र असेल मिलिंदजी गरज यांचं पारितोषिक पटकावण्याची. पुन्हा एकदा फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला. लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं मिड ऑफ पर्यंत पोहोचला होता, तोपर्यंत मात्र थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दुसरी रन कंप्लीट आणि त्यानंतर आता मात्र तिसरी सुद्धा होत असताना सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. ज्या ठिकाणी चौकार षटकार येत नाहीयेत अशा षटकांमध्ये आता मात्र सिंगल डबलवर मात्र मोर्चा सांभाळलाय. मागचे 3 चेंडू पहा, 1 2 3, 1 2 आणि 3 धावा येत असताना आपल्या पाहिल्या 6 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. धावफलकावर 17 शेवटचा चेंडू असेल या षटकामधील आणि तो खेळण्यासाठी सज्ज असेल तो अलंकार मात्रे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे. आपण पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये अमित असेल, अंकित असतील, त्यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली होती आय थिंक पहिल्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा यॉर्क केला होता, यावेळेस मात्र खोदून काढला. इकडे मात्र एक स्ट्राइक कव्हरला क्षेत्ररक्षक पुढे येऊन बॉल फेकणार, तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दुहेरी धावा. त्यामुळे सिंगल डबल सुद्धा प्रेशर टाकू शकतो. बॉलिंग चांगलीच केली मी तर म्हणेन जॉन्टीनं, रोहन गरतनं, परंतु त्यानंतर त्यांनी ओळखलं की जॉन्टीचे सगळे चेंडू मात्र फुल लेंथ पडतात, यॉर्क पडतात आणि अशा वेळेला कुठेतरी मोठे फटके खेळून जमणार नाही आपल्याला. सिंगल डबल्सकडे मोर्चा वळवला आणि पाहता पाहता शेवटच्या 4 बॉलमध्ये 8 धावा या ठिकाणी प्राप्त सुद्धा झाल्यात. 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सेवक हाय तो खास गोट्या भाई नावानं फेमस, गोट्या भाई नावानं फेमस, गोट्या भाई नावानं फेमस. हवे हवे खडीचा मनुष्य कस सारत ठरलंय आज सरस. गाडीचा माणूस कस सारथ ठरलाय आज सरस. त्यानं नाव हे रोशन केलं या नावे नावे खाडी या गावात. हे रोशन केलंय हवे हवे खडी या गावात. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं, आपला दादा झालाय सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणचं. 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर टॉप क्रिकेटचा गोलंदाज गौतम गायकवाड. अजित शिवकर आणि अलंकार मात्र अशी सलामीची जोडी आपण पाहतोय अजूनही खेळपट्टीवर आहे. 19 धावा पहिल्या षटकामध्ये 11 दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जॉन्टीच्या 8 धावा आल्या होत्या. गोलंदाज तयार, गौतम तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल फिरून खेळला. यावेळेस मात्र पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, जॉन्टी वेगानं मात्र पोहोचलाय. इकडे मात्र दुसऱ्या धाब्याचा कॉल, थ्रो गेलाय, परंतु तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट होत असताना या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. मागच्या काही चेंडूंमध्ये हेच केलंय, डबल्स रन्स मात्र जास्त प्राप्त केल्यात. सुरुवातीला वैष्णव भोईरच्या अगेन्स्ट आपण पाहिलं 1 चौकार 1 षटकार येताना, परंतु त्यानंतर मात्र बाउंड्री आलेली नाहीये. दुहेरी धावेनं सुद्धा हा स्कोर कार्ड मात्र चांगला बनवता येऊ शकतो हे दाखवले सध्याच्या घडीला. अजित शिवकर 7 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान त्यानं दिले सलामीला येऊन आतापर्यंत. गौतमचा हा बॉल फुल लेंथ, यावेळेस यॉर्क केलं होतं पाठीमागे. इकडे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न, लेग बाईचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त रन एक्स्ट्रास मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता मात्र 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. कालच्या रात्रीमधून नावेखाडी हा संघ सगळ्यांना सरप्राईज करत मात्र हा संघ पुढे गेला. आजच्या रात्रीमध्ये पाहूया कोणता संघ जाणार. इकडे 3 पर्याय आहेत, मोरावे, सावळे, अन्यथा नावा. गौतम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल ड्राइव्ह केला ऑन साइडला. टायमिंग प्रॉपर नाही आहे. शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू सरकलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. ओ थ्रो पहा, इकडे बराच वाईड थ्रो केलाय आणि त्याच कारणास्तव ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी प्राप्त होत असताना थोडासा अगदी स्टायलिश थ्रो करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. त्याला असंच वाटलं होतं थोडंसं की बरोबर चेंडू जाईल, परंतु बराच वाईड थ्रो होता. 3 धावा पुन्हा एकदा मिळाल्या. 3 धावेनं स्कोर जाऊन पोहोचेल तो 25 वर. 25. स्पीडअप करत राहा. कांचनजी पालकर उत्कृष्ट गुणसंख्या लेखक. फुल टॉस होता यावेळेस मात्र इकडे थोडासा दिशाहीन सुद्धा होता, तो मिस केला होता. व्हाईट बॉल येतोय. एक अतिरिक्त रन मिळेल या सिच्युएशनला मोराबे टीमला. स्कोर कार्ड 26 वर. 26.
मोराबी संघ म्हटला की प्रणयजी मात्रे आणखीन एक आमचे गुणसंख्या लेखक ज्यांच्या गावचा संघ पाहायला मिळतोय प्रणय मात्रे. मॅच पाहत असेल तर आपलं स्वागत आहे. आडवा बॅट ऑन साईडला स्विंग केलं. यावेळेस मात्र मिड विकेटला फिल्डर डीप मध्ये आहे. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो नॉन स्ट्राईक एंडला, त्यामुळे इकडे दुसरी रन कंप्लीट होईल. या 2 धावेनं टीमची टोटल पुढे सरकेल. दमला असेल अजित शिवकर ज्या पद्धतीनं मगासपासून आपण पाहतोय. दुहेरी धावा तिहेरी धावा घेतल्या आणि त्याचमुळे बाउंड्री झालेली नाहीये, त्यामुळे थोडीशी दमछाक. धावसंख्या 28-28. मगासपासून आपण पाहिल्या जवळजवळ 15 धावा धावून काढल्यात दोघांनी. 15 धावा आणि त्याचमुळे थोडीशी दमछाक झाली असेल. त्यामुळे लगेच थोडंसं जरी अस्वस्थ वाटलं तर लगेच पाण्याची मागणी करा, पंचांना सांगा. हे फार महत्वाचं आहे. हेल्थ इज वेल्थ. फिटनेस महत्वाची आहे. अस्वस्थ जाणवतोय त्याला कदाचित आणि त्याचमुळे रिटायर्ड हंट होण्याचा निर्णय मात्र घेण्यात आलाय असंच दिसते सध्याच्या घडीला तरी. कारण दमलाच नाही, थोड्याशा वेदना सुद्धा जाणवतोय तो आणि त्याच्याच बॅटमधून धावा आल्यात. खरं तर 19 धावा काढल्यात त्याने आतापर्यंत. महत्वाचं योगदान दिले सलामीला जात असताना आणि त्याचं असं बाहेर येणं थोडंसं टेन्शन वाढवणारी गोष्ट असेल ती चिरस्मृती मोराबी या टीमसाठी. चांगली बॅटिंग केली खरं तर. फक्त चौकार षटकारांनीच धावा मिळवता येत नाहीत हे त्यानं दाखवलं. डबल रन ट्रिपल रन्सनं सुद्धा धावा आणि स्कोर कार्ड मात्र काही कमी होऊ दिला नाहीये, ही विशेषतः त्यानं पाहिलं. आणि धावफलकावर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात त्या 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल इनॅट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर अंकित शिवकर. तर जाऊया पुन्हा एकदा गौतम गायकवाडच्या षटकाकडे. अंकितचा हा फटका थोडासा पाहायला लागेल तर कव्हर्सला खेळलाय खरा, परंतु बराच वेळ हवेमध्ये होता. 2 रन्स तर मिळतील. पुन्हा दुहेरी धावा. चौकार षटकार बिलकुल येऊ देत नाहीयेत नामा टीमचे गोलंदाज, परंतु डबल्स किंवा ट्रिपल्स किंवा सिंगल किंवा स्कोर मात्र थांबवता आलेला नाहीये, हे सुद्धा तितकंच खरं आहे. कारण या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं काही न करता इकडे 10 धावा तर दिल्यात गौतम गायकवाडनं. 30 धावा धाव फलकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल या तिसऱ्या षटकामधील. गोलंदाज सज्ज. अंकित यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय बॉलला. जाईल सीमारेषा पार. गगनचुंबी षटकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 12च्या सरासरीनं धावा, 36 विदाउट लॉस. खरं तर स्क्रीनवर एक विकेट दिसते, परंतु तो रिटायर्ड नॉट आउट आहे आणि त्याचमुळे एकही विकेट गमावलेला नाहीये तो मोराबे संघाने. 36 धावा झाल्यात. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. थोडं स्पीडअप करत राहा टीम नावा, हीच विनंती असेल. चौथं षटक फार महत्वाचं आहे. इकडे मात्र 36 + 14 50च्या आसपास जर टोटल गेली
तर नक्कीच या मॅच मध्ये मात्र चांगली मजा येईल. कारण नावा संघ घरच्या मैदानावर खेळतोय, बलाढ्य टीम आहे, परंतु कुठेतरी एक चांगलं टार्गेट जर सेट झालं ना तर कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत मात्र हाही सामना तुम्हाला नक्कीच खेळवत राहील. जसं मागचा सामना तुम्हाला पाहायला मिळाला होता. गोलंदाज तयार, कट करण्याचा प्रयत्न जागेवरून यावेळेस मात्र बीट करत गेला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. श्रेयश पाटील आलाय. पहिला चेंडू लेंथ बॉल होता. अलंकार मात्रे काहीतरी करावं लागेल. आतापर्यंत 8 चेंडू खेळलाय, 7 धावांचं योगदान. थोडस मित्र म्हणेल मार्जिनली का होईना परंतु आक्रमक. यावेळेस शॉट ऑफ लेंथ होता परंतु हा फटक्या चुकीचा शॉट सिलेक्शन मित्र म्हणेल. समोर मिड ऑफला पडलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही अंकितनं. ही एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 37 या आकड्यावर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निदान आता मात्र 45+, 45 पेक्षा जास्त धावा झाल्याच पाहिजेत तरच या मॅच मध्ये. कारण समोर बलाढ्य फलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे नटराज 11 नावा, आणि त्याच वेळी जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील त्या धीर स्मृती मोराबे टीमला. धीरज मात्रे चांगला खेळाडू खरं तर गमावला मोराबे संघानं. अनेक खरं तर तालुका निहाय स्पर्धेमधून सुद्धा खेळायचा व्यावसायिक क्रिकेट खेळू लागला होता, परंतु त्याला कोणीतरी मिस करेल. त्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नेहमीच खरं तर संघ खेळत असतो. त्याची टक्कीच उणीव भरून काढता येण्यासारखी नाही आहे. त्याची आठवण नेहमीच स्मरत राहील प्रत्येक टेनिस क्रिकेट विश्वाला, प्रत्येक चाहत्याला त्याच्या. टॉपेज लागले, बॉल हवेमध्ये आहे आणि इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंटला चेल टिपला जातोय. करण आहेत बम भोले आणि यावेळेस मात्र विकेटचं पतन. पहिला धक्का लागलाय अंकित शिवकरला, अंकित शिवकरच्या स्वरूपामध्ये. जरी धावा आल्या असत्या तरी 48, परंतु आता मात्र संपूर्णपणे कमबॅक केले या मॅच मध्ये. नटराज 11 नावा संघाचा गोलंदाज श्रेयश पाटीलच्या भेदक गोलंदाजीवर अचूकता पाहायला मिळाली गोलंदाजी मधली, आणि त्याचमुळे पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिले आणि विकेट सुद्धा घेतले. नवीन बॅटर राकेश पाटील. ओ आल्या राकेश पाटीलचा तडाखा लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. हार्ड हिटर बॅटर मोराबे संघाचा. राकेशनं ठोकलाय षटकार. हे माणूस हायलय पॉवरफुल, जनतेने त्याला विजयी केले, जनतेने त्याला विजयी केले, जनतेने त्याला विजयी केले. तो ठरलाय आता सक्सेसफुल, केलाय साऱ्याचा पत्ता गुल, साऱ्यांचा पत्ता गुल, केलाय साऱ्यांचा पत्ता. आल्या पहिल्याच बॉलवर मात्र मोठ्या आत्मविश्वासानं चेंडू धाडलाय सीमारेषा पार. 43-43 या आकड्यावर मात्र स्कोर जाऊन पोहोचलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलमध्ये एखादा फटका जरी आला, एखादा चौकार, एखादा षटकार, तरी सुद्धा सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मात्र असेल तो धीरज स्मृती मोराबे टीमचा. यावेळेस मात्र कवसला वाढ शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता एक दर्जेदार स्ट्रोक. कवसला भेदत बॉल गेलाय. राकेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत असा चौकार. तो कस गोट्या भाई नावानं फेमस, गोट्या भाई नावानं फेमस, गोट्या भाई नावानं फेमस. हवे हवे खडीचा मनुष्य कस सारत ठरलाय आज सरस, गाडीचा मनुष्य कस सारथ ठरलाय आज सरस. त्यानं नाव हे रोशन केलंय. राकेश पाटील ऑन फायर नाव. 2 बॉल मध्ये 500चा स्ट्राईक रेट. 10 धाबा केल्यात. या अतिशय महत्वाच्या धाबा शेवटच्या टप्प्यामध्ये जोडत असताना थोडंसं टेन्शन आता मात्र वाढले. पहा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. वैष्णवला सुद्धा कळून चुकलंय. इकडे मात्र अजून एखादा मोठा स्ट्रोक जर आला तर मात्र थोडंसं कठीण होऊ शकेल दुसऱ्या सत्रामध्ये, आणि त्यासाठी मात्र इकडे काळजी घेतली जाते.
क्षेत्ररक्षणामधून समोर अगदी शॉर्ट सी लिमिट ऑफला मात्र क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय तो राकेश पाटीलच्या डोळ्यासमोर. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. 47 धावा धावफलकावर आहेत. बाउंड्री जर आली तर 50+ 2 जरी धावा आल्या तरी 50 धावांचं टार्गेट देता येईल. टेन्शन तर वाढलंय. आता मात्र समोर अगदी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. शॉर्ट सिली बेडॉनच्या दिशेमध्ये ती डोळ्यासमोर हा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. परंतु पहा त्याला उलट केलंय. गोलंदाज तयार श्रीयश पाटील. फुल टॉस आहे. बेस्ट टायमिंग झाला हा फटका. गोलंदाज स्वतः धावला जेल सुटलाय. इकडे मात्र करंट या ठिकाणी आहे. दुसरी रन कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं नाबा टीम कडून. 50 कंप्लीट. अर्धशतक धाव फलकावर धीर स्मृती मोराबे संघाच्या 50 धावा कंप्लीट होत असताना आणि जे साध्य करायचं होतं नाबा सारख्या बलाढ्य गोलंदाजी बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये या 50 धावा मात्र पूर्ण केल्यात त्या पहिल्या 4 ओव्हर्समध्ये आणि 51 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. मोमेंटम थोडासा शिफ्ट होत असताना मोराबे संघाच्या बाजूनं लढावं लागेल आता मात्र फलंदाजांना. कारण सोपं राहिलेलं नाहीये. 51 धावांसाठी मोराबे टीमचं. आहो सरपंच आहो सरपंच पण वाया नाही गेला कशाला कुणाला डरायचं. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला दादा झालाय सरपंच. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला विजेंद्र पाटील सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला गोट्याबाई सरपंच. पॉवरफुल जनतेने त्याला विजयी केले. जनतेने त्याला विजयी केलं. जनतेने त्याला विजयी केलं. साऱ्यांचा पत्ता गुल केला या साऱ्यांचा पत्ता गुल. मनात विचार एकच जनतेचं भलं करायचं. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला दादा झालाय सरपंच. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला विजेंद्र पाटील सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला गोट्याबाई. दुसरं सत्र सुद्धा तसंच रंगेल. मागचाही सामना मात्र शेवटच्या बॉल पर्यंत. आणि जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा रोशनजी पाटील यांच्याकडे. हॅलो धन्यवाद दीपक सर. हॅलो धन्यवाद. आणि टार्गेट 51च आहे आणि आजच्या रात्रीमध्ये जर का नटराज 11 नावा संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला तर स्पर्धेचे प्रणेते स्पर्धेजनक नावा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय विजेंद्रजी पाटील उर्फ गोट्याबाई यांच्या माध्यमातून एक बोकड दिला जाईल. का तर नटराज 11 नावा टीमला सुपर 3 मध्ये गेला तर हा संघ मोठं पारितोषिक आहे त्यामुळे मेजबानी होईल. एक बोकड त्यांना दिला जाईल. सुपर 3 मध्ये हा संघ क्वालिफाय झाला तरच. त्यामुळे तुम्हाला 2 सामने जिंकावे लागतील. हा सामना देखील आणि पुढचाही. 51चं टार्गेट आणि
पहिली जोडी मैदानाकडे आपण पाहता मागच्या सामन्याचा हिरो भूषण आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहता मनीष घरत. हातोडा शॉट त्याचा प्रचंड फेमस आहे आणि तो खेळाडू मात्र नॉन स्टॉकिंग एंडला आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अलंकार म्हात्रे. खरं तर वाजवी खेळ पाहिला पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं होतं. धावा कमी येतील कारण नावा संघाची बॉलिंग स्ट्रेंथ ही प्रचंड मजबूत होती. उल्बेज संघाला मात्र संघर्ष करावा लागला धावांचा पाठलाग करत असताना आणि त्याच बॉलिंग अटॅक समोर डाव्या हाताच्या फलंदाजांनी केलेली फलंदाजी तीही उजवी राहिली आणि खरं तर चांगलं योगदान दिलं आणि 50 झपाट स्कोर कार्डवरती आल्या. फायटिंग टोटल उभं राहिलं. आता 51 करायच्या. दोन्ही टीमचे पाठीराखे आजही याही वेळा मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहे. आणखीन एक संघ आहे तो म्हणजे खरं तर जावळे. त्याही संघाला आपण पाहणार आहात. टॉप 3मध्ये तिघांतून एक संघ पोहोचेल. काल अवेकडे गेलं, आज कोणता संघ जाईल आणि ज्यामध्ये आता उत्तरार्ध आपण जर पाहिला तर 51 धावा त्या ठिकाणी करायच्या. चला स्पीडअप करा. डावाला सुरुवात होईल. अलंकार म्हात्रे बॉलिंग मार्कवर आणि समोर असेल खेळाडू भूषण भोईर. 12 बॉल 30 4 षटकार त्याने मागच्या सामन्यामध्ये मारले. तो खेळाडू स्टॉकिंग एंडला आलेला आहे आणि मॅच ऑन. सामना सुरू झाला आहे. पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती धक्का बसला. गोल्डन डकचा शिकार झाला भूषण. फर्स्ट विकेट डाऊन, बिग विकेट डाऊन. खेळाडू बाद. वरती आक्रमक सुरुवात करताना भूषणचा फटका फसला आणि त्या ठिकाणी एक मोठा धक्का बसला. बॅटिंग करताना नटराज 11 नावा टीमला खेळाडू बाद झाला भूषण भोईर आणि त्यानंतर आपण पाहताय नवीन खेळाडू रोहन घरत उर्फ जॉन्टी 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे दाखल होतं. पार्टनरशिप करावी लागेल आता आघाडीच्या प्रमुख खेळाडूंना कारण समोर मोराबे संघ काल आपण पाहिला एक मोठा उलटफेर गणेशपुरी संघाला पराभूत करत त्या ठिकाणी नावेकाडी संघ टॉप 3मध्ये पोहोचला आणि आज कोणता संघ पोहोचेल आणखीन एक आपण सामन्याची प्रतीक्षा करणार आहोत कारण यानंतर अजून एक 3 षटकांचा सामना होईल. परंतु इथून कोण जिंकेल, पुढे कोण जाईल, मोराबे की नावा येणारी का वेळ ठरवेल. आता 23 बॉल 51 बिग हिट करावे लागतील, मोठे फटके घ्यावे लागतील कारण टार्गेट मोठा आहे. 50+ रन चेस करायचे आहेत आणि घरचं मैदान आहे त्यामुळे मैदानावरती नेहमीचा सराव त्यानंतर चहूबाजूला असणारे प्रेक्षक त्यांचा देखील चांगला सपोर्ट राहिला. इथे इनसाइड आउट कव्हर्समध्ये बॉल चालला भरपूर वेगाने फिल्डर पोहोचतील त्या ठिकाणी आणि सीमारेषा पार खातापिता ग्रुपच्या दिशेने हा चौकार. 2 जून 1951 साली नावेखाडी गावात जन्मले. शिक्षणाची आवड साहेबाला म्हणून शिक्षक ते झाले. 2 जून 1951 साली. खरं तर गतवर्षी आपण पाहिलं नावेखाडीच्या मैदानावरती 2 जूनच्या अगदी आसपास त्यामुळे अगदी मेच्या एंडिंगला नाईट स्पर्धा पाहिली होती आणि चांगलं डीजेच्या माध्यमातून मी संगीत ऐकताय. रायगडचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं संगीत. ऑन साईडला फटका वाडी श्लॉंगनला बॉल चालला. मिड विकेटमधला फिल्डर पोहोचला त्या ठिकाणी. मनीषने सिंगल घेतली आणि त्यानंतर खराब फिल्डिंग. खरं तर रन थांबवले होते, 1 रन होती त्यांना थांबायचं होतं आणि त्या ठिकाणी आपण पाहता खराब फिल्डिंग त्यामुळे हा खरं तर चौकार मिळतो त्या ठिकाणी नटराज 11 नावा टीमला. बघा तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळेल काय घडलं नेमकं. मिड विकेटमधला फिल्डर आला त्यानंतर थोडे फंबल झाले आणि मागे बॅकअप देताना मात्र बॉल पायाला लागून बाहेर गेला. क्या बात आहे. बघा नशिबाची साथ मिळाली त्या ठिकाणी. रोहनला नशिबाची साथ मिळाली नटराज 11 नावा टीमला. जिथे सिंगल होती तिथे मात्र 4 मिळाल्या आणि कधी कधी हा योगायोग असतो एखाद्या संघासाठी. मोमेंटम शिफ्ट करून देणारा हा चौकार आणि लगातार 2 चौकार रोहनच्या माध्यमातून पाहिले. 8 वरती पोहोचलाय नटराज 11 नावा हा संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे एज अँड टेकन, मिस टायमिंग, थिक एज बॅटची लागली. कॉड बिहाइंड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. जल्लोष साजरा होतो आता मोराबे संघाच्या खेम्यामध्ये.
गावागावात जनतेसाठी शाळा मंदिर बांधून दिले, दान करणारा लोकांसाठी झिजणारा, दान करणारा लोकांसाठी झिजणारा, साहेबांच्या पाठीशी जनता, साहेबांच्या पाठीशी जनता. रामशेठ ठाकूर साहेब, रायगड जिल्ह्यात. सुरुवातीलाच मन म्हणून होतं, अगदी बेंड होऊन हा फटका त्या ठिकाणी खेळायचा होता, पण तो बॉलने बाउन्स घेतला जास्त आणि त्यानंतर मात्र बॉलच्या खाली येताना एज लागली आणि खेळाडू त्या ठिकाणी कॉर्बँड विकेटच्या स्वरूपात बाद झाले. न्यू बॅटर मैदानाकडे चाललाय. आर्यन भोईर, यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ नावा टेनिस क्रिकेट हा खेळाडू आणि कॅप्टन. यस, नाणेफेकीसाठी देखील तो आला होता, त्यामुळे यंग कॅप्टन मैदानाकडे दाखल होताना आपण पाहताय आर्यन. आणि एखादं गाव कप या स्पर्धेमध्ये त्याने अर्धशतकीय खेळी देखील साकारले, त्यामुळे त्याच्याकडे आक्रमण आहे, त्याच्याकडे गुणवत्ता चांगली आहे, मोठे फडके तो खेळू शकतो आणि तो मात्र 4थ्या क्रमांकावरती आला आहे. कमी वयामध्ये त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण गावाच्या प्लेइंग 11मध्ये जागा मिळणं, स्थान मिळणं ही खूप मोठी बाब आहे आणि त्यासाठी तुमची कामगिरी देखील तितकीच दमदार असायला हवी. शॉट ऑफ प्लेन बॉल पुन्हा एकदा गतीनं बीट केलंय अलंकार म्हात्रे. जबरदस्त कमबॅक, लाईन चांगली आहे आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल आपण पाहिला. 8 धावा धाव फलकावरती. टार्गेट 51चं, अजून 43 करायच्या येणाऱ्या. खरं तर आपण पाहता 19 बॉलमध्ये या ओव्हरमधला शेवटचा बॉल महत्त्वाचा राहील, कारण एखादा मोठा फटका आला तर ॲव्हरेज कॅल्क्युलेशन जे आहे त्यानुसार पुढे जाईल. टो क्रशर यॉर्कर आणि इथे आपण पाहिला लाऊड ऑफिस झाली. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. 2 चौकार हे अपवाद आणि त्यानंतर मात्र आपण पाहिले 4 डॉट, ज्यामध्ये 2 विकेट मिळाले अलंकार म्हात्रेला. पहिलं षटक राहिला मोरामे संघाच्या नावावरती. आता येणारे 18 बॉल विजयासाठी तब्बल 43 धावांचं समीकरण. 18-43 आपण पाहता. खरं तर विकेटच्या मागे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा तुम्हाला बाणच पाहायला मिळतो. त्यांच्या अगदी उजव्या बाजूला सन्माननीय पनवेल विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार प्रशांतदा ठाकूर, त्यांच्या अगदी डाव्या बाजूला 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार महेशजी बालदी साहेब, पनवेल तालुका अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ भगत साहेब, पनवेल महानगरपालिकेचे खरं तर सभागृह नेते परेश शेठ ठाकूर. त्यानंतर आपण पाहता माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य नावे ग्रामपंचायत सागर शेठ ठाकूर यांचा बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळतो आहे विकेटच्या अगदी मागच्या दिशेला. जेव्हा जेव्हा बॉल पडतो तेव्हा कॅमेऱ्यामध्ये बरोबर तो अँगल त्या ठिकाणी कैद होतो आणि सातत्याने आपण पाहताय हा फ्लेक्सेस त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे. ब्लॅक स्क्रीन असते कधी कधी मागे पडतो. इथे एका एंडने खेळ चालला आहे, त्यामुळे समोरच्या दिशेला आपण पहिला साईड स्क्रीन लावले ब्लॅक स्क्रीन. आता स्ट्रायकिंग एंडला आला मनीष घरत हा खेळाडू. मनीष पहिला बॉल फेस करेल इनिंगमधला आणि पहिला बॉल टाकण्यासाठी गणेश पाटील. ऑन साईडला हा फिरून मारला बॉलला. मनीष घरतचा हातोडा शॉट स्क्वेअरलेगच्या बाहेर चालला बॉल, आउट ऑफ द पार्क, षटकार. हे संगीत ऐकलं तेव्हा ते खुश झाले मगाशी. आणि खरं तर सबसे कातिल गौतमी पाटीलचे फॅन्स ते देखील आहेत. 6 धावा पहिल्या बॉलवरती आले आणि 14 वरती पोहोचला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. या खरं तर आपण पाहताय नावा संघ, नटराज नावा या टीमला आपण पाहताय. खरं तर सर्व संघांचे पॅव्हेलियन तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतील. प्रत्येक संघांचे पॅव्हेलियन्स आहेत आणि दरवर्षी गौरवशाली परंपरा राहिली, पण तो सरपंच चषक ही स्पर्धा दमदार आहे. याही वेळा आपण पहिला फिरून मारला बॉलला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला. त्या ठिकाणी फिल्डर आहे, 1 रन तिथे मेल आणि एका रनने मात्र एंड बदलला. आता आर्यन आला स्ट्रायकिंग एंडला. लेफ्टी बॉलर समोर आर्यन कशी कामगिरी करेल हे पाहावं लागेल. कधी कधी लेफ्टी बॉलर समोर तुम्हाला व्हीसेपमध्ये खेळावं लागतं. इनसाइड आउट फटके असतील, स्लॉक स्वीपचे फटके जे आता खरं तर खेळले त्या ठिकाणी मनीषने ते फटके तुम्हाला खेळावे लागतात. कधी कधी व्हीसेपमध्ये तुम्हाला बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचावं लागतं, कारण लेफ्टी बॉलरला एकदा टर्न मिळाला तर तो मात्र फलंदाजाची गिरकी नेहमी घेत असतो फिरकीच्या जोरावरती. 1 रन आली. स्ट्रायकिंग एंडला आला आर्यन.
पुन्हा एकदा शरीरावरती टाकलेला बॉल संघर्ष करतो आर्यन या डावामध्ये. कमबॅक डॉट बॉल तुम्हाला कमी फेस करावे लागतील कारण आता 4 ओव्हरमध्ये 51 करायच्या. त्यामुळे पहिले 9 चेंडू आलेले संपलेल्या त्यामध्ये 15 आल्यात. आता 15मध्ये करायच्या तब्बल 36. 15 बॉल 36. आर्यन आणि मनीष हे 2 खेळाडू विकेटवरती आहेत. गणेशांचा पुढचा बॉल रॅपिड यॉर्कर तेच तर्रार प्रचंड गतीने टाकला आणि इथे मात्र अजून एक डॉट आणि आर्यन सलग 4 डॉट बॉल खेळतोय. हा दबाव त्याच्यावरती आहे. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत ना तेव्हा सिंगल डबलमध्ये तुम्हाला भर द्यावं लागेल. सुनील गावस्कर नेहमीच सांगायचे पहिला बॉल तुम्ही बॅटला लावा मिडलला तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळेल. यावेळेला देखील फुलर लेनचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह केला बॉलला मागे लॉंग ऑनमध्ये. एकच रन घेतली मनीषला हवी स्ट्राईक कारण आता इथे जितके जास्त फेस करेल बॉल मनीष तितकं चांगलं योगदान राहील. नटराज 11 नावा टीमला 1 आली आणि धावसंख्या आपण जर पाहिली 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 16. आता येणारे 13 बॉल 35 धावांचं समीकरण. 13 चेंडूमध्ये 35. टॉप 3 मध्ये संघ गेला तर सरपंच गोट्याबाई विजेंद्र पाटील यांच्याकडून एक बोकड दिला जाईल. पुन्हा एकदा गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउटची संधी. जाणीवपूर्वक स्ट्राईक रोटेट केली कारण या क्षणाला मात्र खरं तर मनीषला स्ट्राईक हवी आहे आणि त्यानंतर इन्व्हाइट केलं जाईल खरं तर वैष्णव भोईर या खेळाडूला. अजून एक घातक खेळाडू. ड्रिंक्स ब्रेक चला पाणी घेऊन जा दोन्ही 12वे खेळाडू. पाण्याची पूर्तता करा पण तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. पहिल्या 12 मध्ये 16 आल्या ज्यामध्ये वैयक्तिक 8 धावांचं योगदान दिलं होतं जॉन्टीने. त्यानंतर एक षटकार आपण पाहिला तर मनीषच्या माध्यमातून म्हणजे टोटल 14 त्याच झाल्या. परंतु जास्तीत जास्त जे डॉट बॉल फेस केले आर्यनने त्याचा दबाव असेल आणि आता 12 मध्ये 35. आघाडीचे प्रमुख 2 गोलंदाज त्यांची षटकं संपली त्यामुळे आता अंतिम स्लॉगवरची 2 षटकं आहेत. त्यामुळे आता या षटकांमध्ये त्यांना प्रयत्न करावा लागेल धावांचा पाठला करण्यासाठी. 2 खरं तर महत्त्वाचे खेळाडू मनीष आणि वैष्णव. मागच्याही सामन्यामध्ये 12-36 टार्गेट आणि याही वेळा तर नावा संघासमोर हे टार्गेट आहे 12-35 आणि जोपर्यंत ही जोडी मैदानामध्ये उभी असेल तोपर्यंत सुरक्षित राहील नटराज 11 नावा संघ. कारण त्या दोन्ही खेळाडूंकडे ते कॅलिबर आहे. कॅलिबरमध्ये क्षमता दोघांमध्ये जी क्षमता आहे आणि त्यानंतर जर क्षमतेचा खेळ त्यांना करावा लागेल आणि मोराबे संघाला आणखीन एखादं 19 षटक टाका तरी क्रिकेट संघातील तारा चमचमला नागावाच्या क्रिकेट संघातील तारा चमचमला मनीष झाले गुडघा टेकून हा फटका सजवलाय. हा ट्रेडमार्क शॉट आहे मनीषचा. हा थोडा स्ट्रोक आणखीन एकाला षटकार. सोडणारा हा मनीष
समोर उभा राहणारा हा खेळाडू आणि पहिल्या बॉडी स्वागत केला पुन्हा एकदा फुल टॉस हा बैल मुझे मार असं हे सगळं हा चेंडू होता आणि चांगला फटका होता त्याच्या मनीषा पाटकर पाहिला आणि लगातार दुसरा षटकार हातील तारा चमचमला आशीर्वाद लाभला मनीषा संघातील तारा चमचमला आशीर्वाद लाभला घरचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला मनीष घरचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला नाव गाजतंय रायगड ठाण्याला मनीष घरचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला मनीष घरचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला क्या बात आहे कॅबरा डान्स स्क्रीनवरती बघा तुम्ही 2 लगातार षटकार मारले आणि आता हा जल्लोष खरं तर आपण पाहताय नावाच्या पाठीराख्यांचा आणि लगातार 2 षटकार मनीष खरत ही इज ऑन फायर पुन्हा एकदा स्टेप आउट झाले ऑन साइडला फटका चाललाय रोहनला बीट करून एकाच टप्प्याने 1 बाउन्स इनटू द फॅन्स सीमा पार 4 चौकार मैदानावरी त्याचाच राज मारीत आडवा तिडवा झोपून आडवा तिडवा झोपून आपण पाहिलं मनीष थोडासा हेल्दी आहे परंतु फ्लेक्झिबल आहे त्याच्या पायाच्या हालचाली चांगल्या आहेत आणि हँड अँड आय कोऑर्डिनेशन देखील चांगलं आहे चेंडूवरती नजर त्याची चांगली आहे आणि चांगले फटके पाहिले लगातार 2 षटकार त्यानंतर चौकार आता 9 बॉलमध्ये 19 अमित शिवकर वरती तुटून पडलाय प्रचंड आक्रमक झाला हा खेळाडू त्याला थांबवणं कठीण अनस्टॉपेबल मनीष 3 बॉल 3 मोठे फटके रात्र झाली आणि टाळ्यांचा कडकडाट आपण पाहिला नावा संघाच्या खेम्यातून पुन्हा एकदा क्या बात आहे स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मनीष घरत नावाचं वादळ आज सरपंच चषकामध्ये गोंगावलंय आणि या वादळामध्ये मात्र आता मोरावे संघ हातबल झालाय आणखीन एक षटकार गावदेवीचा आशीर्वाद लाभला मनीष दादाला गावदेवीचा आशीर्वाद लाभला मनीष दादाला मनीष घरचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला मनीष घरचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला क्या बात आहे सुरेश दादांचा जल्लोषच काय निराला आहे जबरदस्त ग्रामीण क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेटचं वलय ज्याच्या अवतीभोवत्या तो वलयांकित खेळाडू प्रवीण गायकर आमचे आता थोडेसे एनर्जेटिक झाले त्यांचं इथे आगमन आणि बघा 4 मोठे फटके प्रवीण आपण पाहिले आता 8-13 पुन्हा एकदा फिरून मारलाय फॉलिंग स्वीप आणि या मॅच मध्ये आता विध्वंसक झालाय स्फोटक फलंदाजी करतोय खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या मनीष घरतच्या या इनिंग साठी गावाच्या क्रिकेट संघातील तारा चमचमला
बॅक करायला लागेल. थोडंसं मागडं षटक राहिलं अमितचं. मोमेंटम पूर्ण शिफ्ट झाला आता नावा संघाच्या वाट्याला. 5 चेंडूमध्ये आता 6 धावा. 5 बॉल 6 चं कॅल्क्युलेशन. रोहन तयार. पंचांच्या डावात थांबा थोडंसं प्लीज. 5 बॉल 6 चं कॅल्क्युलेशन आहे त्या ठिकाणी. 2 अंपायर आमचे आहेत त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग पंच त्यांना थोडासा तिकडून प्रॉब्लेम होतो कारण थोडासा खोलगड भाग आहे त्यामुळे रिफ्लेक्शन लाईटचा निर्णय देताना त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी ते उभे राहिलेले आहेत पॉईंटमध्ये. आणि आता 5 चेंडूमध्ये 6 आमचे सुरेश आता रेडी आहेत त्या ठिकाणी. मिड विकेटला तयारीत आहे. इथे मिस टायमिंग आहे. सिलिमिडॉनला बॉल थांबवलाय. रन मात्र घेतली सिंगल. बघा अजूनही टेन्शनवालं माहोल. 4-5 4 चेंडू आणि 5. खरं तर जमेची बाजू आपण जर पाहिली तर विकेटमध्ये 2 अनुभवी खेळाडू आहेत त्यामुळे टेन्शन कमी आहे नावा संघाला. पण तो क्रिकेट आहे अनप्रेडिक्टेबल. साऊथ आफ्रिकन टीम सोबत जेव्हा भारतीय संघाचा कसोटी सामना पाहिला होता पण 154 मध्ये 6 आणि दुसऱ्या सत्रामध्ये लगेच 154 मध्ये ऑल आउट. 4 होते आणि 6 खेळाडू नंतर बाद झाले लगातार. आता 4 मध्ये 5 अनहोनी को होनी करने वाला क्रिकेट का खेळ इस बार रोहन. आणि या वेळेला ताकद वापरली. विजयी स्ट्रोक षटकार लगावत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय नटराज 11 नावा. यस आणि शंभो ग्रुप यांच्या वतीनं वैष्णव भोईर यांच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक डीजे.